नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अर्जुनने अमोलला घरी न्यायची अप्पीला रिक्वेस्ट केली असते. पण अमोल अप्पीशिवाय घरी येणार नाही असं बोलतो. त्यामुळे अर्जुन पण दोघांना न्यायला तयार होतो. घरी अर्जुन सर्वांसमोर सर्वांना सांगतो की उद्या आपल्याकडे अमोल येणार आहे. हे ऐकून कदम, रुपाली, स्वप्नील जाम खुश होतात. मग अर्जुन समोर बोलतो, अप्पी पण येणार आहे. हे ऐकून रुपाली आणि स्वप्नीलचा चेहरा उतरतो. पण कदम मात्र खुश असतात. इकडे अप्पी घरून अर्जुनकडे जायला निघाली असते. तेव्हा तिला बाप्पू अडवतात आणि बोलतात, अप्पी तू अमोलला घेऊन जात आहे. पण अर्जुन दुसरं लग्न करणार आहे. तर अर्जुन दुसरं लग्न मोडणार आहे का? हे ऐकून अप्पी विचारात पडते आणि ती अर्जुनकडे जायला निघते. इकडे अर्जुनकडे अमोलच्या येण्याची जंगी तयारी केलेली असते. त्यानंतर अमोल तिथे येतो. सर्व अमोलची दारातच वाट बघत असतात. अमोल येतो. रुपाली अमोलचे औक्षण करते, पण अप्पीचे करत नाही. तर अमोल बोलतो, माझ्या माचे पण औक्षण करा. मला तिला टीका लावायचा आहे. तुम्ही पूजेची थाली मला द्या. तर अमोल पूजेची थाली घेतो, त्यातला कुंकू घेतो आणि अप्पीच्या कपाळावर लावतो. तर हे पाहून अप्पीचे तर मन भरून येते. तिच्या डोळ्यात आसू येते, पाणी येऊ लागते डोळ्यात. पण रुपाली मात्र वाकडं तोंड करते. रुपाली आणि आर्याचा अगोदरच प्लॅन ठरलेला असतो की अप्पीला घरात घ्यायचं नाही. म्हणून रुपाली सर्व अमोलला घरात घेऊन गेल्यानंतर अप्पीच्या तोंडावर खालचे गेट लावते आणि गेटला लॉक लावून वर चालली जाते आणि बाहेरच अप्पी उभी राहते. तर अप्पी गेटच्या बाहेर वाट बघत असते. अर्जुन वर गेलेला असतो. अर्जुन वर गेल्यावर अप्पी कुठे आहे असं विचारतो. मग तो खिडकीत येऊन बघतो तर अप्पी खाली गेटच्या बाहेर उभी असते, ती पण वाट बघत. हे बघून अर्जुन रुपालीला बोलतो, वहिनी गेटला लॉक का लावलेला आहे? अप्पी बाहेरच उभी आहे. तर रुपाली उडवाउडवीची उत्तरे देते आणि घाबरून जाते. मग अर्जुन चावी घेतो आणि खाली जातो. अप्पीला वर आणतो. मग अर्जुन रुपाली वहिनीला बोलतो, वहिनी हे काय चाललं आहे तुमचं? मी बोलत नाही म्हणून तुम्ही अति करू नका. तुम्ही त्या दिवशी अमोलच्या बड्डेला अप्पी आपल्याला निमंत्रण द्यायला आली होती. ती फेरणी पण घेऊन आली होती. तुम्ही तिची फेरणी फेकून दिली आणि तिला पण हाकलून दिलं घरातून. हे मला माहीत असून मी तुम्हाला काही बोललो नाही. पण आता अति होत आहे. तुमचं यापुढे असं झालं तर मी सहन करून घेणार नाही. तुम्हाला माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणी दिसणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, यापुढे असं झालेलं नाही पाहिजे. असं अर्जुन रुपालीला झापतो. रुपालीला झापल्यानंतर रुपालीचा चेहराच उतरतो. मग अर्जुन अमोलला घेऊन खेळायला लागतो आणि कदम पण अमोलसोबत खेळतात. इथेच आजचा भाग संपतो. आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.